ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। मराठा समाजाची उघड विश्वासघात, राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निष्क्रियतेविरोधात मराठा क्रांती मोर्चाचा इशारा। मराठा समाजाच्या ज्वलंत प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्षपद स्वीकारून मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज तगायत एकही बैठक न घेतल्याने मराठा समाजाशी उघड विश्वासघात केला असल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आला आहे। मी समाजासोबत चर्चा करणार नाही अशी दर्पोक्त भूमिका घेत उपसमिती केवळ कागदावर ठेवण्यात आली असल्याचा आरोप करण्यात आला आहे। मराठा आरक्षण, सातारा व हैदराबाद गॅजेटची अंमलबजावणी, शैक्षणिक सवलतीमधील भेदभाव, अण्णासाहेब पाटील महामंडळाची ढासळलेली अवस्था, सारथी संस्थेचे ठप्प उपक्रम, समांतर आरक्षणांतर्गत पात्र महिला उमेदवारांच्या नियुक्त्या तसेच पंजाबराव देशमुख वसतिगृह योजनेतील थकीत शिष्यवृत्ती या सर्व प्रश्नांवर विखे पाटील यांनी मौन बाळगल्याचा आरोप मोर्चाने केला। आज मराठा विद्यार्थ्यांना ओबीसी धर्तीवरील शिष्यवृत्ती नाकारल्या जात आहेत। ओबीसींसाठी लागू असलेल्या वसतिगृह योजना मराठा समाजासाठी डावलल्या जात आहेत। अण्णासाहेब पाटील महामंडळ वादात अडकवून बंद पाडण्याच्या दिशेने नेले जात आहे, तर सारथी संस्थेचे जवळपास सर्व उपक्रम ठप्प असल्याचे सांगण्यात आले। हैदराबाद गॅझेटनुसार दाखले व जात वैधता प्रमाणपत्र मिळत नसल्याच्या असंख्य तक्रारी असूनही सरकार डोळेझाक करत असल्याचा आरोप करण्यात आलाय। आज पार पडलेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीत सरकार व उपसमित्यांच्या भूमिकेचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला। येत्या 15 दिवसात प्रलंबित प्रश्नांवर ठोस निर्णय न झाल्यास मुंबईतील रॉयल स्टोन निवासस्थानी ढोल ताशा आंदोलन करण्याचा इशारा मोर्चाने दिला आहे। महानकर न्यूजसाठी आदी माने, मिरज। ऑगस्ट महिन्यापासून आज अखेर गेले 6 महिने मराठा आरक्षण उपसमिती नेमलेली असून सुद्धा मराठा समाजाच्या प्रश्नाची कुठलीही सोडवणूक या सरकारकडून झालेली नाहीये। ओबीसी धर्तीवर शैक्षणिक सवलती असतील, वसतिगृहाचा प्रश्न असेल, तरुणांवरचे गुन्हे मागे घेणे असेल किंवा समांतर आरक्षणामधील ज्या नियुक्तीस पात्र असलेल्या महिला उमेदवारांच्या नियुक्त्याचा प्रश्न असेल, उपसमिती म्हणून राधाकृष्ण विखे पाटलांनी एकही निर्णय घेतलेला नाहीये। या उलट मराठा समाजाला मदत करण्याच्या ऐवजी कुठंतरी भुजबळांना काय वाटेल आणि चंद्रशेखर बावनकुळे नाराज होतील का या ओबीसी नेत्यांच्या दबावातच ते काम करत आहेत। यामुळं न्यायालयीन केस सुरू असलेल्या केसेसच्या संदर्भात कोणता समन्वय असेल किंवा सातारा गॅजेट लागू करणं असेल, या कुठल्याही प्रश्नावर विखे पाटील काम करत नाहीये। त्यामुळं येणाऱ्या 15 दिवसात त्यांनी मराठा समाजाचे जे प्रश्न सोडवले नाहीत तर आम्ही मुंबईमध्ये त्यांच्या रॉयल स्टोन या निवासस्थानी पश्चिम महाराष्ट्रात असतील किंवा महाराष्ट्रात असतील जे आमच्या सोबत येतील त्यांना सोबत घेऊन त्यांच्या बंगल्यावर आंदोलन करू व त्यांना याचा जाब विचारू। याचबरोबर सारथी संस्थेचे काम सुद्धा ठप्प झालेले आहे। तसेच जात पडताळणीचे दाखले सुद्धा वेळेवर मिळत नाहीत। आम्ही वारंवार मागणी केलेली आहे की जात पडताळणी ऑफिसमध्ये स्टाफ वाढवावा, आपण याच्याकडे दुर्लक्ष झालेलं आहे। आणि महत्त्वाचा विषय म्हणजे आरक्षणामुळे सगळे प्रश्न सुटणार नाहीत म्हणून जे उद्योजक तयार करायचा डंका पिटला, त्याच्यासाठी आता अण्णासाहेब पाटील महामंडळ हे पूर्णपणे ठप्प झालेले आहे। आणि याला कारण तेथील एमडी आणि चेअरमन या दोघांचा वाद कारणीभूत आहे। या दोघांच्या वादामध्ये मराठा समाजाचे तरुण भरडला जातोय। याचबरोबर सांगलीमध्ये वसतिगृहाचा जो विषय होता त्या वसतिगृहाची जागा सुद्धा जाणीवपूर्वक ओबीसी समाजाला देऊन ओबीसी आणि मराठा या समाजामध्ये ते निर्माणाचं काम सुद्धा या सरकारने केलेलं आहे। तर या सर्व गोष्टीचा जाब विचारण्यासाठी आता आमचे सहकारी प्रशांतनं जसं सांगितलं तसं आम्ही हे निष्क्रिय जे आता राधाकृष्ण विखे पाटील या उपसमितीचे अध्यक्ष झालेत यांच्या रॉयल स्टोन या निवासस्थानी आम्ही त्यांची झोपमोड आंदोलन पश्चिम महाराष्ट्रातील आणि सर्व महाराष्ट्रातील मराठा क्रांती मोर्चाचे मावळे म्हणून आम्ही करणार आहोत।